सिन्नर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुवर्णाताई उबाळे यांचा विजय। सिन्नर नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली असून प्रभाग क्रमांक 15 मधून सुवर्णाताई ज्ञानेश्वर उबाळे या निवडून आल्या आहेत। त्यांच्या या यशामुळे प्रभागात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। विजयानंतर सुवर्णाताई उबाळे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आमदार साहेबांचे मनापासून आभार मानले। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले। महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून तसेच लघु उद्योगांच्या सहाय्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले। नवीन नेतृत्वाकडून प्रभागाच्या विकासासाठी पारदर्शक, सकारात्मक व लोकाभिमुख कामकाज होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून सुवर्णाताई उबाळे यांच्या विजयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। जनतेने आमचा जो विश्वास दाखवला, आम्ही ते विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आम्ही आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी जो आमचा विश्वास दाखवला, जे आम्हाला त्यांनी हे दिलं, निवडणुकीसाठी उमेदवारी दिली, त्याचाही विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू। आणि जे गोरगरीब जनतेने जो आमचा विश्वास टाकलाय तर तो आम्ही 100% पूर्ण करू। आता साहेबांनी तर इथं खूप कामं केलेली आहे। साहेबांनी आता जवळपास रस्ते इथं सिन्नरमध्ये भरपूर ठिकाणी रस्ते, भरपूर ठिकाणी पाण्याची सोय सर्व त्यांनी केलेलं आहे। आणि इथून पुढे काही गोष्टी असतील, त्या अडचणी आहेत, आम्ही त्याच्या पाहिलेल्या आहे, त्या पण साहेबांमार्फत आम्ही पूर्ण करू। प्रभाग क्रमांक 15 मधून आम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यात गोरगरीब जनतेने आम्हाला भरभरून साथ दिलेली आहे। त्यांचा जो विश्वास आहे आम्ही 100% सार्थ करू। प्रभागातील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपला काय करण्याचा मानस आहे? त्यांना काही युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा आपला मानस आहे, कारण त्यांना रोजगार खूप मी पाहिलेले का खूप असे पोरं हे रिकामे फिरतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला रोजगार उत्पन्न करायचा आहे। आणि भरपूर माळेगाव MIDC, मुसळगाव MIDC मध्ये भरपूर रोजगार आहेत, तर ते आपण त्यांना हे करून देऊ। काय ना बाबा बिझनेस असतील, छोटे मोठे बिझनेस ते उद्योग आपण त्यांना कामी लावून देऊ। आणि महिलांसाठी पण काही असे बिझनेस आहेत, छोटे छोटे लघु उद्योग, ते त्यांना त्यांच्यामध्ये आपण सपोर्ट करू, त्यांना पुढे हे करण्याचा प्रयत्न करू। आपण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? ते माझ्या मनातही नव्हतं, ध्यानातही नव्हतं, पण ते कोरोना काळात मी जे केलं ते असं या कारणामुळे नाही केलं बुवा। एक फक्त समाजसेवा माझी पहिल्यापासून तसं एक समाजसेवा करण्याची वृत्ती कुठेही असो, म्हणजे माझ्या प्रभागातच नाही, मी सिन्नरमध्ये ऑल ओव्हर जितक्या ठिकाणी देता आलं गरीब जनतेला मी तिथं मदत केली आहे, मदत कार्य चालू ठेवलं होतं, त्याच्यामुळे तो काही विषय नाही। पण बऱ्यापैकी ते जनतेने त्याचंच मला हे फळ दिले आज, असं मला कळतंय। तुमचे 5 वर्षात तुमचे जे कामं असतील 100% मार्गी लावणार आणि तुमचा जो विश्वास आहे 100% मी सार्थ करून दाखवणार। माझं नाव शंकर निवृत्ती उबाळे। आमची जी भाऊजाई उभी होती प्रभाग क्रमांक 15 मध्ये, जो आम्ही जनतेला जो विश्वास दिलेला आहे आम्ही जेवढे कामं पूर्ण करणार आहे, आणि पहिल्यापासून आम्ही निवडेल आम्ही इलेक्शनमध्ये उभं नसताना बी आम्ही भरपूर कामं केलेले। आम्ही जे शब्द दिलाय ते पूर्ण आम्ही करणार म्हणजे करणार। जे प्रभाग क्रमांक 15 मधले नागरिकांनी जे आमचा विश्वास दाखवला, आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि जे माणिकराव कोकाटे साहेबांनी जे आमचा विश्वास ठेवलेला आहे ते सुद्धा आम्ही सार्थ करणार आहे आणि नागरिकांचे मनापासून आभार मानतो। मी सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे। नागरिकांनी जे मला निवडून दिलं त्यांचे मी आभार मानते। प्रभागांमधल्या ज्या काही समस्या असतील त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझं कुटुंब 23 माणसांचं होतं, आता माझं कुटुंब 5000 माणसांचं झालेलं आहे।